शिवस्वरूप चरित्र पारायण सोहळा समाधी मंदिरामध्ये चरित्र पारायण सोहळा समाधी मंदिरामध्ये काकड आरती सोहळा आणि ह्या सोहळ्याचा आजचा चौथा दिवस आहे. बरोबर आहे का? हा चौथा दिवस बाबाजी, हा बरोबर. चौथा दिवस. चौथ्या दिवसाची सेवा महामंडलेश्वर 1008 शिवगिरीजी महाराज यांच्याकडे आजच्या चौथ्या दिवसाची सेवा या ठिकाणी रुजू करणार आहात. रुजू करीत असताना 40गाव तालुका, मारेगाव तालुका, साकूर आश्रम, त्या ठिकाणी 30 एकर क्षेत्र आहे. बाबाजींच्या हयातीमध्ये एका भाविक भक्तांनी जमीन दिली, त्याच्यानंतर 2-3 जणांनी जमीन दिली आणि त्या ठिकाणी भव्य दिव्य असा आश्रम उभा राहिला. गेल्या वर्षी मधुगिरीजी महाराजांचं महानिर्वाण झालं आणि ह्या वर्षी तेथील भाविक भक्तांच्या माध्यमातून भव्य दिव्य मंदिराचा अगोदर तर काम चालूच होतं आणि आजचा या दिवशी सद्गुरू जनार्दन स्वामी महाराजांची पंचधातूची मूर्तीची स्थापना आज आणि मधुगिरी महाराजांच्या उपस्थितीमध्ये बाबाजींच्या मूर्तीची आणि मधुगिरी महाराजांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाली आहे. आणि प्राणप्रतिष्ठा करून थोडंसं गाड्यांची काही ट्रॅफिक जाम झाल्यामुळे आणि वेळ झाला तरी पण त्यांनी या ठिकाणी आणि सेवेला प्रवचनाला सुरुवात करा. तत्पूर्वी सुनील दादा या ठिकाणी 5 मिनिटं बोलतील. कार्यक्रमाला काल जय जनार्दन, जय जनार्दन. सगळे आपले गुरुबंधू आणि परमपूज्य आपले सर्वांचे आवडते हे आपले बाबा 4:30 वाजता उठून रात्री 11 वाजेपर्यंत सातत्याने तोच ध्यास करतात. शिवगिरीजी गुरुदेवांची म्हणजे जनार्दन स्वामींची ऊर्जा संक्रमण म्हणाल, कारण असं आम्ही अनुग्रह घेतला, असं बाबांनी आम्हाला सांगितलं आणि आम्हाला ही प्रचिती आलेली आहे. असे हे सर्व आपले 40-50 वर्षाच्या परंपरेतले आपले सद्गुरू जनार्दन स्वामींनी संक्रमित केलेले, ऊर्जावान केलेले, 50 वर्ष सातत्याने तोच ध्यास घेतलेले हे आपले सगळे गुरुबंधू आणि गुरु महाराज तुम्हाला लाभलेले आहेत. तुम्ही खरंच भाग्यवान आहात. मला असं वाटतंय का हा दुर्मिळ प्रसंग कधीच आयुष्यातून जाऊ नये सगळ्यांच्या आणि कायम तुमच्या पण लक्षात राहणार. म्हणून आज जे काही झालेलं आहे त्याची मी तुम्हाला परत एकदा तुम्ही सगळं अभिनंदनचं पात्र आहोत. आणि साकूरला आज साकूरला आपला भंडारा झाला. मधुगिरी महाराजांनी आपल्या मंदिराकरता जसं केलं तसंच बाबांच्या आणि महामंडलेश्वर शिवगिरी महाराजांच्या अशी आपली तिथे एक पंच समिती संत समिती आहे. त्यांनी इतकं कटाक्षाने शिवमहापुराण केलेलं त्यांनी. आता 8 दिवस तिथं 8 दिवसापूर्वी फक्त 50-100 लोक येत होते आणि आज तिथं 20,000 लोक होते. म्हणजे इतका प्रचंड संक्रमण त्यांनी खानदेशात केलं. आपल्याकडून कोल्हे परिवाराने 11 पोते इथून साखरपत तिथं पाठवली आणि बिपिनदादा कोल्हेंनी काल नितीनदादांनी सांगितल्यानंतर 11 पोत्याच्या साखरेचा प्रसाद, बुंदीचा प्रसाद केला. बाकी कोपरगावच्या विश्वस्त संस्थेने इथून 7 पोते साखर, 10 पोते बेसन आणि 20 डबे तेलाचे असे बुंदीच्या प्रसादाकरता पाठवले. आम्ही त्यांचं मनपूर्वक आभार मानतो. आम्ही त्यांचे मनपूर्वक सगळे, कारण सगळेच आपल्या एका परिवारात आहेत. अशाच पद्धतीने परमपूज्य माधवगिरी महाराजांनी आपल्या नाशिक आश्रमातर्फे 7 दिवसाचा शिवपंचायतन जो यज्ञ झाला त्याचं संपूर्ण पौरोहित्याचं संपूर्ण खर्च, नंतर प्राणप्रतिष्ठेच्या सगळ्या मूर्त्यांचे खालचे जे काही आपण तिथं दान टाकतो त्याचे खर्च आणि संपूर्ण
ब्राह्मण जे 10 दिवसाचं बसलेले ज्या उपासाचं सामान त्यांचा सगळा शिदास या असा खूप मोठा खर्च स्वतः परमपूज्य माधवगिरी महाराजांच्या पुढाकाराने तिथं केला. नाशिक आश्रमाने त्याला पूर्तता केली. अशा सर्वांचंच साकुरा आश्रमात रे परमपूज्य मधुगिरी महाराज आणि परमपूज्य तिथले दिनेशगिरी महाराज यांनी जे कष्ट घेतले, संदीपगिरी महाराज आमचे तिथं होते, असे तिन्ही साधूंनी तिथं फार कष्ट घेऊन तो मोठा कार्यक्रम आज नावार उपासनाला खूप दैदित्यमान कार्यक्रम झाला आहे. तुम्ही यूट्यूबवर बघा, तुम्हाला निश्चितच त्याची पण प्रचिती कळेल. आणि हे सगळं करत असताना आम्ही खरंच भाग्यवान आहोत का परमपूज्य माधवगिरी महाराज, मधुगिरी महाराज किंवा परमपूज्य रमेशगिरीजी महाराज, महामंडलेश्वर शिवगिरीजी महाराजांशी आमच्या 13 संन्याशापैकी आज जवळजवळ सगळे 10 संन्यासी इतके कार्य करतायत बाबाजीच्या प्रसाराचं. आपण जिथं जिथं त्यांची सेवेचा आपल्याला लाभ मिळेल तो तर त्या भागात त्यांनी घ्यावा आणि सद्गुरू जनार्दन स्वामीचा भक्तिप्रसार सगळ्यांनी करावा, स्वतः आत्मसात करावा आणि आत्मानुभूतीपर्यंत स्वतःची कालक्रमणा करावी. हेच बाबाजींना अपेक्षित होतं, हेच अभिप्रेत आहे. आणि त्याच्याकरता बाबाजी आपल्याला निश्चितच तेवढी ऊर्जा देतील असा मला आत्मविश्वास आहे. एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज की जय. गुरु महाराज गुरु महाराज गुरु महाराज गुरु महाराज गुरुर्ब्रह्मा देव सर्वकारेषु सर्वदा ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमक्षादिलक्षम् एकं नित्यमिमलमचलं सर्वदि साक्षभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरु तन्नमामि. कैलासराना शिवचन्द्रमौळी फणीन्द्रमाता मुकुटिदळाली कारुण्य सिंधु भवदुःखहरी तुझ वीन शंभो मज कोण तारी. सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. ओम नमः पार्वती पते हर हर महादेव. गोपाल कृष्ण भगवान श्री गुरुदेव दत्ता 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 अलख निरंजन सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज जगदीश्वर भगवान काशी विश्वनाथ भगवान त्र्यंबकेश्वर महाराज सब संतन की जय. सनातन धर्म की जय. संकट मोचन भगवान सियावर रामचंद्र की जय. सर्वांनी 2 मिनिटं भजन करू. हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे
शंभो काशी विश्वनाथ गंगे काशी विश्वनाथ गंगे काशी विश्वनाथ गंगे काशी अमरनाथ गंगे काशी अमरनाथ गंगे हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे हर हर महादेव शंभो काशी स्वामी जनार्दन 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 सद्गुरु स्वामी जनार्दन 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 सद्गुरु स्वामी जनार्दन 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 सद्गुरु स्वामी 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 जनार्दन जनार्दन सद्गुरु स्वामी जनार्दन 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 सर्वांनी दोन हात असे मस्त वरती करा बरं वा वा छान छान आणि गोड टाळी वाजवायची राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरे राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी एक दोन तीन जय जनार्दन टाळी टाळी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी 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 राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम हरी जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय हो थोडं जागेवर उभं राहायचं थोडं आनंद बाबाजी थोडं डम 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 डमरू बोले ओम नमः शिवाय बोले ओम नमः शिवाय घन घन घंटा बोले ओम नमः शिवाय बोले ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय बोलो ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय बोलो ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय बोलो ओम नमः
शिवस्वरूप राष्ट्रसंत जनार्दन स्वामी गुरुमाऊलीच्या कृपाशीर्वादानं राष्ट्रसंत जनार्दन स्वामी आश्रम समाधीस्थान कोपरगाव या पवित्र पावन गोदावरी मैयाच्या कुशीमध्ये बाबाजींच्या सहवासामध्ये भव्य दिव्य जपानुष्ठान सोहळा निमित्त आहे बाबाजींचं पुण्यस्मरण. या 36व्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं आज गुरुमाऊली बाबाजी सद्गुरू जनार्दन स्वामी 36 वर्ष झाले आणि 36 वर्षाचं आपण आज पुण्यस्मरण करत आहोत. जर 6 आणि 3 जर मोडले तर किती होतं? 9 होते. आणि 9 हा पूर्णांक आहे, लक्षात राहू द्या. कोणताही त्यातला एक कमी करून बघा किंवा काही बघा. 9 1 9 2 आणि 8 आणि 1 शेवटपर्यंत जिथं 9 पूर्णांक आहे तसं आमचं गुरुमाऊलींचं कार्य पूर्ण आहे आणि पूर्णांकासारखं आहे, 9 सारखं आहे. आज 36 वर्ष आपल्या बाबाजींच्या या पवित्र पुण्यस्मरणाच्या निमित्तानं तुम्ही सर्वजण आलात. बाबांनो, आदरणीय वंदनीय पूजनीय राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामींचे कृपापात्र शिष्य कोपरगाव समाधी पीठाधीश्वर आदरणीय आमचे रमेशगिरीजी महाराज रात्रीचा दिवस आपल्यासाठी करतात. कोणासाठी? जे कारंजले गांजले त्याशी म्हणे जे आपले, अरे तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा असं म्हणतो. ओळख होण्यासाठी खूप वेळ लागतो, कधी कधी वेळ पण निघून जाते. असे आमचे आदरणीय पूजनीय रमेशगिरी महाराज यांचं आपण टाळ्याच्या गजरात स्वागत करूया. या ठिकाणी राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामी बाबाजींच्या परिवारामध्ये जिथं दहेगाव आहे आणि कुळ आहे उगले कुळ पाटील कुळ, ज्या कुळामध्ये उगवता सूर्य, ह्या दहेगावाच्या पवित्र मराठवाड्याच्या मातीतून एक सुगंध आणि एक महान सूर्य प्रकाशित झाला. आपल्या अवघ्या महाराष्ट्राला नाही, अख्ख्या विश्वाला ज्ञानाचा प्रकाश देऊन गेले ते आमचे बाबाजी. आणि बाबाजींच्या कुळामध्ये ज्यांचा जन्म झाला ते अशी विमलगिरी महाराज, त्यांचं टाळ्याच्या गजरात स्वागत करूया. किती पवित्र कुळ असेल. या ठिकाणी भजनी मंडळ आलेले आहे. जवळजवळ 7 दिवसापासून धावपळ चालू होती. आजही 4 वाजेपर्यंत कार्यक्रम चालला, कारण बाबाजींचा कार्यक्रम आहे. प्राण प्रतिष्ठा सद्गुरू जनार्दन स्वामींची आहे. ज्यांनी आपल्याला दिशा दिली, ज्यांनी आपल्याला आपला लाखों एक करोडो लोकांचा संसार सुखाचा करून व्यसनमुक्त करून आज आपल्याला अनुष्ठानाला बसवला, असा जो सुंदर मार्ग दिला ते आपले बाबाजी. आणि बाबाजींची प्राण प्रतिष्ठा मूर्तीची पंचधातूची जशी आपली कोपरगावला आहे. परमपूज्य आदरणीय वंदनीय ब्रह्मलीन मधुगिरीजी महाराजांच्या मनामधले संकल्प की बाबाजी जसे कोपरगावला बसले तसे सापूरलाही बसावा, आज तो पूर्ण झालेला आहे. आणि त्यांचं 1 वर्ष झालं निर्वाण होऊन, त्यांची मूर्तीची प्रतिष्ठा आज तिथं होती. परमपूज्य आदरणीय श्रद्धेय स्वामी योगी माधवगिरीजी महाराज प्राणप्रतिष्ठेला येऊन आज खूप भव्य दिव्य असा खानदेश भागामध्ये बाबाजींच्या कार्याचा ध्वज जवळजवळ 20 ते 25 हजार लोकांनी आज आनंद घेतला. की बाबाजींचा प्रचार प्रसार केलेली अनुभूती, दिव्य अनुभूती, बाबाजींच्या कार्यासाठी रात्रीचा दिवस केलेले मधुगिरीजी महाराजांची प्रचिती आज भक्तगणांतून त्या ठिकाणी आली. म्हणून आपण बाबांच्या चरणी नतमस्तक होऊन आज साकोरवरून आम्ही आज इकडे आलेलो आहोत. सर्व भजनी मंडळाचाही टाळ्याच्या गजरात आम्ही स्वागत करतो. आमचे
सुनील भाऊ या ठिकाणी बसले आमचे दादा. वास्तविक तेही तिथं आले होते, त्यांनी पाहिलं ते कार्य. डोळ्याचे पारणं फिटावं असं बाबाजींचं कार्य आहे. मी तुम्हाला सांगू, अख्ख्या भारतात आम्ही फिरतो, कान्याकोपऱ्यात फिरतो, कितीतरी साधू संतांच्या सत्संगातील लाभते, परंतु जे आचार, जे विचार आणि जी संतांची जी प्रणाली आहे, संस्काराची म्हणा, आचाराची म्हणा, विचाराची म्हणा, नियमावली जी आहे, ती फक्त जर तुम्ही आला तर बाबाजींच्याच मार्गात पाहायला भेटते. ते म्हणजे राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामी. हे कुठंच पाहायला भेटत नाही, ते इथं पाहायला भेटते. न अनुष्ठान पाहायला भेटणार, जप पाहायला भेटत नाही, तप पाहायला भेटत नाही. न अनुष्ठान, जप, तप, अनुष्ठान फक्त ऋषीमुनी करत होते. आमच्या गुरुमाऊलीने आपल्या सर्वसाधारणपर्यंत जी अनुष्ठानाची परंपरा आपल्याला दाखवली ते म्हणजे बाबाजी. लक्षात राहू. अशा बाबाजींच्या चरणी नतमस्तक होऊन दादा या ठिकाणी खूप सुंदर बोलले आणि तळमळीनं बोलले. दादांचं खरंच मनपूर्वक, कारण अण्णांनी एक संस्कार दिले, खूप चांगले संस्कार दिले. एक चांगली साधना होती त्यांची. बाबाजींनी ज्यांना आपल्या जवळ घेतले ते काही साधी व्यक्तिमत्व नव्हतं, म्हणून त्यांचंही स्मरण करून त्या परिवाराचं खरंच कौतुक करावं. आजही त्यांची दोन्ही मुलं, तिन्ही मुलं रात्रीचा दिवस करत आहे आणि सर्व आपले विश्वस्त असतील बाबाजींच्या कार्यामध्ये रात्रीचे दिवस करतात. त्यांचेही टाळ्याच्या गजरात आम्ही स्वागत करून ही सेवा सुरू करत आहोत. एक श्लोक आहे गीतेमध्ये, अनन्य